तिच्या केसांवर 67.3 डिग्रीच्या अँगल वरून पडणाऱ्या प्रकाशामुळे ती इतकी 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 तिच्या भुवया इतका इतका इतका. संवेदनशील व्यक्ती आणि संवेदनशील अभिव्यक्ती असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अतुल पेठे. गेली 35 वर्ष अभिनय, दिग्दर्शन, लेखन ह्यातून स्वतःची स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली. तुका दादा, ए तुका दादा, अरे तू प्रपंचात थोडं जरी लक्ष घातलंस तरी आपण किती सुखी होऊ. अरे वेद नाही कळला तरी वेदना कळली पाहिजे, त्यातून समाजभान येतं हे त्यांनी कचरा कोंडीसारख्या कलाकृतीतून दाखवून दिलंय. सफाई कामगाराचं जीर्ण दाखवून आपल्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम या माहितीपटानं केलं. Through breath, stomach, blood, took the rod, pulled the wire, broke open the choke. Your blocked gutter gurgled. Oh people, I suffocate in this living hell. Living through these death throes, I die in life. Living through these death throes, I die in life. I die in life. द्रष्टा तरी दुर्लक्षित र धो कर्वे यांचे विचार मांडावेत अशी आस आजच्याही काळात वाटणं हे त्यांच्यातील विचारीपणाचं द्योतक. सॉरी, सॉरी काय शेटे साहेब, तुम्ही केस फार चांगली लढवली. 32 नाटकांचं दिग्दर्शन केलं. शीतयुद्ध सदानंद, वेटिंग फॉर गोडो, प्रेमाची गोष्ट, सूर्य पाहिलेला माणूस, आनंद ओवरी, सत्यशोधक मराठी आणि कन्नड, चौक, दलपत सिंग येती गावा, समाज स्वास्थ्य, शब्दांची रोजनिशी, मॉल प्रॅक्टिस अँड द शो, बिगडे बिंब, कन्फेशन्स ही नाटकं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात सादर झाली आहेत. या गुहेचं तोंड त्या बाजूला आहे बघा, तिकडे अगदी लहानसं, इतकं लहान की त्यातून धड सूर्यप्रकाश सुद्धा आत येऊ शकत नाही. हे सगळे लहानपणापासून इथंच असतात. हातपाय साखळदंडाने बांधलेले, माना खोड्यात अडकवलेल्या, कुणाला हलताही येत नाही आणि नजर फक्त समोर एकाच दिशेनं पाहू शकणार. रंगभूमीवर सातत्याने रंगभाषेचे नवे प्रयोग करणं आणि नाट्य संस्कृती रुजवणं याकरता त्यांचं योगदान अतिशय मोलाचं आहे. त्याकरता त्यांनी अनेक संस्था, संघटनांसोबत नाट्य कार्यशाळा घेतल्या. आरोग्य संवाद, मानसरंग हे आरोग्यविषयक उपक्रम त्यांनी नाटकांच्या माध्यमातून राबवले. तू 100 वर्षांनी फेमस होशील असं ज्याला इतर कोणी सांगतात आणि तो तडफडत बसतो असा लेख. बाप रे, शक्यच नाही तू कवी असणं. आपला फोटो कसा काय इथे पेपरात? कुठे बघू? इथे आहे पेपरात आला असेल. फेमस आहे पुरे. घाशीराम कोतवाल या भारतीय रंगभूमीवर गाजलेल्या नाटकात त्यांनी अभिनय केला. त्या नाटकाचेही आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात प्रयोग झाले. तर माझ्या आयुष्यात मला असं वाटतं की नाटक नावाची जी गोष्ट आहे किंवा खरं तर कला ही फार महत्त्वाची असते. म्हणजे एक चिनी म्हण आहे डॉक्टर, ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर तुम्हाला 2 पैसे मिळाले तर त्यातला 1 पैसा धान्य खरेदी करण्यासाठी करा आणि दुसरा फूल खरेदी करण्यासाठी करा. कारण धान्य तुम्हाला जगवेल आणि फूल तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. वा वा मित्र, आपण सगळेजण अस्वस्थ होतो, पण आपण अस्वस्थ होतो. आपल्याला पैसे मिळवून देणाऱ्या करिअरबद्दल आपण अस्वस्थ होतो, आपणच संकुचित केलेल्या नात्यांबद्दल. समाजाच्या प्रश्नांमधून तो कसा बदलत गेला, त्याच्या बदलामधून त्यानं त्याची अभिव्यक्ती कशी बदलवत नेली आणि शेवटी ती अस्वस्थता त्याने तुमच्या आणि माझ्यासारख्या हजारो लाखो लोकांपर्यंत कशी पोहोचवली. म्हणून आपण म्हणू की आज आम्हाला पहिल्यांदा कोण भेटला
तर अस्वस्थ नाटक जगणारा माणूस.